राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिलेत। सर्वसामान्य मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चामध्ये दिसू द्या असा त्यांनी म्हटलेलं आहे। तर निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा, निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कार्यप्रणाली बाबत प्रेझेंटेशन माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत। आपण पाहतोय आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरे हे चांगलेच ॲक्शन मोडवर आले। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। वैदेही, राज ठाकरे हे चांगलेच ॲक्शन मोडवर आल्याचं आपण गेल्या 2 दिवसांपासून बघतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काही आदेश दिलेत, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे सध्या ॲक्शन मोड मध्ये आलेले बघायला मिळत आहेत, कारण 1 नोव्हेंबरचा मोर्चा जो आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणात करण्याचा खरं तर तो मानस आहे। याच मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक देखील कशा पद्धतीने या मोर्चामध्ये सहभागी होतील याकडे प्रत्येकाचं लक्ष राहणार आहे, कारण सर्वसामान्यांच्या मनामध्ये रोष आहे निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भात किंवा ज्या पद्धतीचं दोबार मतदार यादी संदर्भातला जो घोटाळा जो आहे तो बघायला मिळत आहे। या सगळ्या संदर्भात मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती सर्वसामान्यांच्या मनामध्ये कायम असलेली बघायला मिळत आहे। मात्र ही नाराजी आंदोलनाच्या माध्यमातून आणि मोर्चाच्या माध्यमातून दिसू द्या, त्यासाठी सर्वसामान्यांसोबत बोला, प्रत्येकाला कनेक्ट करा आणि त्यांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने मोर्चामध्ये सहभागी करून घेता येईल याकडे लक्ष केंद्रित करा, अशा संदर्भातले आदेश राज ठाकरे यांनी दिलेले बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे सर्वसामान्यांचा हा मोर्चा असेल, सत्याचा मोर्चा असेल, सत्तेसाठी नसेल, अशा संदर्भाच्या टॅगलाईन ज्या आहेत त्या या मोर्चामध्ये घेतलेल्या देखील बघायला मिळत आहेत। आणि एकूणच ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये एक लोकांची नाराजी बघायला मिळाली होती, अनेकांचं नाव मतदार यादीमधून वगळण्यात आलं होतं, त्यांना मतदान करता आलं नव्हतं, या सगळ्यांना खरं तर या एकूणच मोर्चामध्ये सहभागी कशा पद्धतीने करून घेता येईल, तुम्ही सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा, रेल्वेतून प्रवास करा, बसमधून प्रवास करा, लोकांशी संपर्क साधा आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी करून घ्या, अशा संदर्भातले आदेश जे आहेत ते सध्या राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे। नक्कीच धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय राज ठाकरे हे चांगलेच ॲक्शन मोडवर आलेत आणि 1 तारखेला जो मेळावा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आदेश त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।